मुंबईतल्या मिठी नदीतला गाळ काढायला कंत्राटदारच मिळत नाहीये, त्यामुळे मुंबई महापालिकेवर नामुष्की उडवली। मुंबई महापालिकेचा मिठी गाळ उपसाचं टेंडरचं 11 मार्चची जी मुदत होती आता 17 मार्च करण्यात आली आहे। 3 टप्प्यात गाळ काढण्यासाठी महापालिकेने टेंडर काढलं, मात्र मिठीच्या गाळ उपसावरनं होणाऱ्या राजकारणाचा कंत्राटदारांनी धसकाच घेतलाय। त्यामुळे नाले सफाईचं कंत्राट घेण्यासाठी कोणीच कंत्राटदार तयार नाही असं दिसतंय। नाले सफाई प्रकरणी महापालिकेत बैठक पार पडली। काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या कंत्राटदारांनाच नाले सफाईची पुन्हा संधी दिली जाणार का असा सवाल उपस्थित होतोय। तर कुणीही नाले सफाईचं काम हाती घेण्यास तयार नाहीये, त्यामुळे शेवटी 2025 ते 27 या काळात ब्लॅकलिस्टेड कंत्राटदारांकडून आधी दिलेल्या देयकातनं काम करून घ्यायचं का अशी चर्चा मुंबई महापालिकेमधल्या बैठकीत आज झालेली आहे। दरम्यान मिठी नदीच्या गाळ उपशावरनं आता किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिका प्रशासनावर निशाणा साधला। ज्या कंत्राटदाराला काम देणार त्याच्या कामाचं ऑडिट होणार असल्याचं महापौर रितू तावडेंनी मग स्पष्ट केलं। तर आधी राज्य सरकारकडे जो पैसा पडलाय महापालिकेचा, जो मोठ्या प्रमाणात करोडोची ज्या आहे त्या सगळ्या पहिल्या आधी वळत्या करा। ज्याप्रमाणे आम्हालाही माहिती मिळाली, मी माहिती मिळाली आहे म्हणजे मी आरोप नाही करत आहे की लाडक्या बहिणीचा पहिला हप्ता महानगरपालिकेने दिले, काय म्हणून द्यायला लावलात, का घेतलात? आम्ही जे बोलतोय त्याच पद्धतीने आम्ही वागणार आहोत आणि करणार सुद्धा आहोत। विषय हा होता की निविदा प्रक्रिया भरण्यासाठी आपण कॉल केले होते, त्यावेळी काही कॉन्ट्रॅक्टरने त्यामध्ये सहभाग न दाखवल्याचा एक विषय त्या ठिकाणी आल्या होत्या, म्हणून आपल्याला काही अटी शर्ती शिथिल कराव्या लागल्या। याचा अर्थ हा नाही की त्या कॉन्ट्रॅक्टरला जर अपॉइंट केलं आणि तो काम करणार नाही तर त्या ठिकाणी आपण IIT बॉम्बे सारखी थर्ड पार्टी ऑडिट ठेवलेलं आहे, शिवाय त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहे, शिवाय प्रशासनाला आम्ही धाब्यावरती घेतलेलं आहे की तुम्हाला पूर्ण काम करावंच लागेल। त्यांच्याकडे पूर्व अनुभव नसेल तरी त्यांच्याकडनं काम करून घेण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधी प्रशासनाची आमची पूर्ण राहील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।